जय शिवराय मित्रांनो कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो गोरगरीब शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणारे एक अपडेट आहे। मित्रांनो, राज्याच्या सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून सोसायट्यामधील थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी ओटीएस अर्थात एक रकमी परतफेड योजना ही प्रभावीपणे राबवण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले आहेत। गोरगरीब शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना प्रभावीपणे राबवावी अशा प्रकारचे निर्देश त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। आता गोरगरीब शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली असताना याचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती कसा परिणाम होणार, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये टेन्शन विघ्न काय येणार, असे अनेक सारे प्रश्न तुम्हालाही पडले असतील, मलाही पडलाय। परंतु मित्रांनो, याची आणि कर्जमाफीची काय लिंक आहे ते, याचबरोबर ही एक रकमी कर्ज परतफेड योजना कशी राबवली जाणार आहे, हे दोन्ही अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, ओटीएस योजना अर्थात एक रकमी कर्ज परतफेड योजना ही राबवली जात असताना 30 जून 2023 पर्यंत जी थकीत कर्ज आहेत याच्यामध्ये अल्प मुदतीची कर्ज, दीर्घ मुदतीची कर्ज आणि शेतकऱ्यांची सोसायटीकडील कर्ज ही कर्ज या एक रकमी कर्ज परतफेड योजनेमध्ये समाविष्ट करावीत अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत। आता म्हणतील याच्यामध्ये काय? मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये कर्जमाफी योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। ही कर्जमाफी योजना राबवली जात असताना कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंतची कर्ज याच्या अंतर्गत घेतली जातील हेही या ठिकाणी स्पष्ट नाहीये। त्याच्यासाठी गठीत करण्यात आलेली समिती तिचा अहवाल अद्याप आलेला नाही आणि हे सर्व असताना 30 जून 2023 पर्यंतच्या पीक कर्जाला जर ओटीएस योजना राबवली जात असेल तर मात्र हे प्रश्न कुठेतरी खूप गंभीर होत जाणार आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये ज्यावेळेस कर्जमाफी योजना राबवली जाते त्याच्यामध्ये सोसायटीकडे थकीत असलेले जे शेतकरी असतील या शेतकऱ्यांचा प्राधान्याने समावेश केला जातो आणि आता याच शेतकऱ्यांची 30 जून 2023 पर्यंत थकीत असलेली कर्ज जर एक रकमी कर्ज परतफेड योजनेमध्ये घेतली जाणार असतील तर मग कर्जमाफी नेमकी कधीपासून दिली जाणार आणि अर्थार्थी याचा अर्थ असा होतो की एप्रिल 2023 नंतरची कर्ज ही कर्जमाफी घेतली जाणार का? कारण अद्याप त्याच्या समोरचा जीआर आलेला नाही, त्याच्या संदर्भातली अपडेट आलेला नाही। परंतु आता या एक रकमी कर्ज परतफेड योजनेला हा कालावधी दिल्यामुळे साहजिकच हा प्रश्न निर्माण होणार आहे। मित्रांनो, पुढील 1 वर्षाकरता ही एक रकमी कर्ज परतफेड योजना राबवायला मंजुरी दिलेली आहे। याच्यामध्ये प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांमधील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक रकमी कर्ज परतफेड योजना अर्थात ओटीएस योजना ही प्रभावीपणे राबवावी अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण पाहू शकता राज्यातील अनेक प्राथमिक कृषी सहकारी संस्था याच्यातील सभासदांना कर्ज पुरवठ्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत। संस्थांना इष्ट तफावतीमध्ये आणण्यासाठी सुधारित प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला असून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक कार्यपद्धती, पात्रता निकष तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विकास संस्थांची भूमिका याबद्दल सविस्तर चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये कर्जदारांनी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया, कर्ज बँक खात्यात रक्कम जमा करण्याच्या अटी, अर्जाची छाननी, मंजुरीची कार्यपद्धती याच्या स्पष्ट मार्गदर्शक तत्वावरती सुद्धा विचार विनिमय केलेला आहे। आता याच्यामध्ये 30 जून 2023 अखेरपर्यंतची थकीत पीक कर्ज तसेच मध्यम व दीर्घ मुदतीच्या शेती कर्जाचे थकीत हप्ते हे समाविष्ट करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। पुढील 1 वर्षाकरता ही योजना राबवली जाणार आहे आणि ही योजना राबवण्यासाठी संस्थेला मंजुरी दिल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांनी अर्ज करायचा आहे। ही योजना सुरुवातीला 1 वर्षासाठी लागू राहणार आहे। असून संस्था योजना स्वीकारल्यानंतर सभासदांनी 1 महिन्याच्या आत अर्ज करायचा आहे। अर्ज करताना एकूण थकबाकीच्या 10% रक्कम जमा केलेल्या चलनाची प्रत जोडायची आहे। उर्वरित रकमेचा भरणा मंजुरी नंतर संस्थेच्या सूचनाप्रमाणे करावे लागेल। आता याच्यामध्ये 6% सरळ व्याज हे पीक कर्जावरील थकीत मुद्दलावरती, तर मध्यम मुदतीच्या पीक कर्जावरील थकीत हप्त्यावर 8% सरळ व्याज आणि दंड व्याज आणि एकूण खर्च माफ करण्यात आलेले असून महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कलम 101/1 अन्वये संस्थेने वसुली दाखला मिळवण्यासाठी केलेला कायदेशीर खर्च हा सभासदाला करावा लागणार आहे। अर्थात मूळ कर्ज जे काही असेल मुद्दलावरचं हे व्याज जरी माफ केलेलं असलं तरी याचा जो काही कायदेशीर खर्च असेल तो त्या शेतकऱ्याला करावा लागणार आहे। आता याच्यामध्ये मध्यवर्ती सहकारी संस्थांवरती 70% भार पडणार आहे। 30% भार विकास संस्था, या ठिकाणी तोट्यात असलेल्या संस्थांसाठी 50% भार जिल्हा बँक, 50% भार विकास संस्था आणि अनिष्ट तफावत असलेल्या संस्थांमध्ये 100% भार जिल्हा मध्यवर्ती बँका उचलणार आहेत। स्वनिधीमधून कर्ज वाटप केलेल्या प्रकरणामध्ये मात्र 100% भार हा विकास संस्थांना उचलावा लागणार आहे। तर अशा प्रकारच्या काही अटी शर्ती करून ही योजना राबवायला मंजुरी दिलेली आहे। ती शेतकऱ्यांसाठी प्रभावीपणे राबवावी अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, आता योजना चांगली आहे, योजनेमुळे शेतकऱ्यांना साहजिकच फायदा होईल, परंतु ही योजना राबवली जात असताना जी काही तारीख दिलेली आहे
ही तारीख मात्र शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणारी आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे एक महत्वाचं असं अपडेट होतं. आता याच्या संदर्भातील किंवा शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात गठीत करण्यात आलेल्या समितीच्या अहवालाच्या संदर्भातील जे अपडेट येतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु एकच आपण या ठिकाणी अपेक्षा करूयात, ही जी काही जून 2023 ची तारीख दिलेली आहे ती जून 2022 ची असो, हीच अपेक्षा आपण या ठिकाणी करूया आणि याच्या संदर्भातील येणारे प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.